नॉर्थ महाराष्ट्रामध्ये यू आर द ओनली सर्जन ज्यांनी देशाच्या बाहेर खूप जास्त काम केलेलं आहे आणि आता तुम्ही नाशिकमध्ये काम करताय. तर ह्या प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा ना सर, की तुम्ही नेमकं बाहेर देशामध्ये नेमकं काय काम केलेलं आहे सर? माझं MS जनरल सर्जरी नायर हॉस्पिटल झाल्यानंतर तेव्हा मला बेस्ट अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये पहिला होतो मी. 10,000 रुपये वोकार्ड ह्या कंपनी मला अवॉर्ड दिलं होतं. फार्मास्युटिकल कंपनी आहे ती. त्याच्यानंतर मी MCH कार्डिओलॉजी KMI जॉईन केलं. 10,000 जी मला फी पैसे भेटले ती फी भरली मी KMमध्ये आणि KMमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आणि नंतर मी डॉक्टर मानकिनबरोबर 9 ते 11 महिने काम केलं आणि त्यांनीच मला बाहेर पाठवलं. म्हणजे इनफॅक्ट फर्स्ट ही यूज टू सेंड माय 3 to 4 CVs एव्हरी वीक आउटसाइड आयदर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK, न्यूझीलंड तिथे पाठवायचे. आणि मला प्रत्येक वेळ म्हणजे तुझ्यावर एवढे पैसे लावले मी. आणि तेव्हा त्यांचं हॉस्पिटलचं काम चालू होतं, जे आता कोकिलाबेन हॉस्पिटल आहे, की त्यांचं फार्म चालू होतं. आणि त्यांची इच्छा होती मी बाहेर जाऊन त्यांच्याकडे परत जॉईन व्हावं. अनफॉर्च्युनेटली झालं नाही, पण त्यांच्यामुळे मला न्यूझीलंडला वेलिंग्टनला जॉब भेटला मला. आणि सप्टेंबर 2002 आय वॉज सपोज टू जॉईन देअर, बट माय वाईफ गॉट अ जॉब इन UK ॲज अ एनेस्थेटिस्ट. सो आय वेंट बॅक टू हिम अँड सेड की मला असा जॉब भेटला UK, बायकोला इकडे भेटला, मी न्यूझीलंडला, तर मला तिकडे जावं लागेल विथ माय वाईफ. तू म्हटलं अरे तू काय मला तू कशात टाकलं आता, हे त्यांना मी काय सांगू त्या न्यूझीलंडच्या लोकांना. म्हटलं असं मला माहीत नाही, तुम्ही काय करायचं बघा ते, तर मी चाललो, मला UKला जाऊ दे. त्यांनी मला फक्त एक लेटर दिलं आणि आय थिंक ही मेड फ्यू फोन कॉल्स देअर अँड आय वेंट टू UK. आफ्टर गोइंग टू UK आय हॅड नॉट पास माय MRCS exam or PLAB exam. So to get a job immediately was difficult. So I went and met Dr. Jatin Desai, King's College London. ही डायरेक्टर होते तिथले. आणि त्यांना मी लेटर दिले की सरांनी लेटर दिले आणि मी ते म्हणे ठीक आहे, आय गेट बॅक टू यू वेन द जॉब अवेलेबल. हे ऑगस्टमध्ये मी गेलो होतो UK 2002 मध्ये. आणि नंतर बाय सप्टेंबर आय गॉट अ फोन कॉल फ्रॉम द सेक्रेटरी, देर इज अ जॉब कमिंग इन our hospital, so why don't you come and meet us?